प्रियांनो, आजचा आपला मननाचा जो विषय आहे तो विषय आहे आमचा परमेश्वरच आम्हाला आरोग्याचे, आर्थिकतेचे आणि आयुष्याचे धन देतो। आमचा परमेश्वरच ह्या धनाच्या जे 3 गोष्टी आहे, आरोग्य, आयुष्य, आर्थिकता, जय, या गोष्टी आमचा परमेश्वरच आम्हाला देतो। आणि आजच्या शास्त्र भागाचं मनन करत असताना आपण जे शास्त्रपाठ वाचलेले आहे, दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि त्याची 1 ते 8 ही वचनं आपण काढूया। दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि त्याची 1 ते 8। प्रियांनो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे जन प्रत्येक वेळेस प्रभूच्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करत असतो। प्रार्थना म्हणजे देवाशी आम्ही संवाद साधत असतो, देवाला आम्ही आमच्या समस्या सांगत असतो आणि आमचा देव आम्हाला आमच्या प्रार्थनेची उत्तरं देत असतो। काही वेळा आमच्या प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळतं, काही वेळा प्रार्थनेचं उत्तर मिळण्यास विलंब लागतो आणि काही वेळा आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही। पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत की त्यांच्या प्रार्थनेची उत्तरं त्यांना कशा कशा प्रकारे मिळालेली आहेत। आज आपण एक अशी प्रार्थना पाहणार आहोत की ती अतिशय छोटीशी आहे, पण त्या प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे की त्या प्रार्थनेचं उत्तर काही वेळातच या व्यक्तीला मिळालेलं आहे। आणि काय कारण आहे की या व्यक्तीला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर अल्पशा वेळेत लगेच मिळालेलं आहे। आपण दुसरे राज्य याच्या 20व्या अध्यायात एका राजाला भेटतो, ज्या राजाचं नाव आहे हिजकिया राजा। आणि या हिजकिया राजाने अतिशय छोटी 4 ओळींची, एका वचनाची प्रार्थना केलेली आपल्याला दिसत आहे। दुसरे राजे याच्या 20व्या अध्यायातील 3ऱ्या वचनात आपण वाचतो की हिजकिया राजाने नम्र होऊन, अश्रू गाळून, भिंतीकडे तोंड करून परमेश्वराला एक प्रार्थना केलेली आहे। हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर अशी मी तुला विनंती करीतो, असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला। प्रियांनो, अतिशय मोजक्या शब्दांची ही हिजकिया राजाने केलेली प्रार्थना आहे। प्रियांनो, दावीद राजा म्हणतो की मी तुझ्या चरणाजवळ येण्या अगोदर मला काय प्रार्थना करायची आहे ती व्यवस्थित रचन आणि तुझ्या पुढे ती सादर कर। प्रियांनो, आम्हाला काय मागायचं आहे अतिशय अल्पाशा शब्दात व्यवस्थितरित्या एकमेकांमध्ये ते शब्द मांडून या हिजकिया राजाने परमेश्वराजवळ नम्र होऊन ही प्रार्थना सादर केलेली आहे। आणि आपण पुढे पाहतो की या प्रार्थनेचं उत्तर त्याला इतक्या लवकर मिळालेलं आहे की ज्या यशया संदेष्टाने येऊन हिजकिया राजाला सांगितलं होतं की तू आता मरणार आहेस, उठ तुझ्या घराची निर्वाणीरव कर, कारण परमेश्वराने मला सांगितले आहे की तुझ्या घराची निर्वाणीरव कर, कारण तू आता मरणार आहेस, तू जगणार नाहीस। आणि त्याच यशयाला, त्या यशयाने हे भाकीत हिजकिया राजाला सांगितलं आणि त्या यशयाने पाठ फिरवली आणि तो नगराच्या मधल्या चौकात जातो न जातो तोच परमेश्वराचं वचन त्या हिजकिया राजास आलं आणि तो म्हणतो की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे।
पहा प्रियांनो, हा यशया हिजकियाकडे येऊन सांगत आहे की परमेश्वर म्हणतो घराची निर्वाणी लवकर, कारण आता तू मरणार आहेस. कारण की त्या वेळात हिजकिया राजा हा आजारी पडला होता आणि तो मरणोन्मुख झालेला होता. आणि हा हिजकिया राजा कायम यशयाचा सल्ला घेत असे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कोणाचा सल्ला घेतो हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आम्हाला सल्ला देत असतात, जे आमचं मार्गदर्शन करत असतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, आपण कितीही कोणत्याही पदावर असो, आम्ही कितीही सुशिक्षित ज्ञानी असो, आम्ही त्या लोकांचा सल्ला घेतो का की जे लोक परमेश्वराशी संलग्न आहेत, जे लोक परमेश्वराच्या वचनात रममान होतात, ज्यांच्याशी परमेश्वर बोलतो, जे नीतिमान आहेत. हिजकिया हा राजपदावर होता, पण हिजकिया त्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर यशयाला बोलवत असे आणि यशया संदेष्टाचा तो सल्ला घेत असे. प्रियांनो, आमच्या जीवनात आम्ही कुणाकडून सल्ला घेतो हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही कुणाचं मार्गदर्शन घेतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला बहकवणारे, आम्हाला चुकीचा सल्ला देणारे अनेक जण आमच्या आजूबाजूला वावरत असतात. आणि म्हणून आम्ही देवाच्या माणसाचा, देवाशी संलग्न असणाऱ्या व्यक्तीचा, प्रार्थनेत असणाऱ्या व्यक्तीचा, विश्वासू व्यक्तीचा, वचनात रममान होणाऱ्या व्यक्तीचा सल्ला आमच्या जीवनातील समस्यांमध्ये घेणं फार गरजेचं आहे. आणि हिजकिया राजाने इथे हेच केलेलं आहे. ज्यावेळेस यशया त्याच्याकडे येऊन म्हणतो आणि तो प्रार्थना करतो, हा यशया संदेष्टा चौकात जाऊन पोहोचतो ना पोहोचतो, तोच परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं की हे यशया पुन्हा जा आणि त्या हिजकिया राजाला सांग, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. प्रियांनो, आपण कित्येक वेळा म्हणतो की देवाचं वचन सांगतो, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. आमचा परमेश्वर हाकेच्या अंतरावर आहे, पण आम्ही काय भेंबीच्या देठापासून त्याला हाक मारतो काय? आमची प्रार्थना कशी असते? हिजकिया राजाच्या 4 ओळीची प्रार्थना परमेश्वराने तत्काळ ऐकली आहे आणि तो यशयाला म्हणत आहे की जा आणि हिजकियाला सांग, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत आणि मग आता मी तुला आशीर्वाद देणार आहे. 1 नाही, 2 नाही, तर 5 आशीर्वादांनी मी तुला भरणार आहे. प्रियांनो, किती सुंदर उदाहरण पवित्र शास्त्रात आम्हाला देव केलेलं आहे. तो काय म्हणतो, मी तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. आरोग्याचं धन देव जो आरोग्यदाता आहे तो यशयाला म्हणतो, हिजकियाला जाऊन सांग, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि सर्वात महत्वाचा आशीर्वाद, सर्वात महत्वाची संपत्ती मी तुला देत आहे. मी तुला आरोग्य देतो, मी तुला बरे करतो. दुसरं, तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. प्रियांनो, हिजकिया इतका आजारी पडला होता, इतका मरणोन्मुख झालेला होता, अंथरुणाला खिळलेला होता की त्याला मंदिरात जाता येत नव्हतं. ज्या मंदिरामध्ये आपण पुढे पाहणार आहोत, या हिजकिया राजाने उपासना चालू केली होती. या हिजकिया राजाने वलांडण सण पाळणं सुरू केलं होतं. या हिजकिया राजाने दीप लावले होते. जे बंद झालेलं मंदिर उघडलं होतं, त्या मंदिरामध्ये हा हिजकिया राजा जाऊ शकत नव्हता, कारण तो मरणाच्या अंथरुणाला खिळलेला होता. देवाने त्याला तर बरं केलंच, पण देव पुढे म्हणतो की आजपासून 3ऱ्या दिवशी तू देवाच्या मंदिरात जाशील. होय प्रियांनो, दावीद राजा म्हणतो, मला आनंद झाला जेव्हा ते म्हणाले, चला आपण देवाच्या मंदिराकडे जाऊ. प्रियांनो, देवाच्या मंदिराकडे जाण्यात जो आनंद आहे, तो आनंद परमेश्वराने हिजकियाला देऊ केलेला आहे. तो म्हणतो, आजपासून 3ऱ्या दिवशी तू मंदिरी जाशील. प्रियांनो, काय मंदिराला जाण्यासाठी आम्ही आत्म्यात उत्सुक आहोत काय? त्या ख्रिस्ताच्या सहभागितेत बसण्यासाठी, विश्वासणाऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही उत्सुक आहोत काय? हिजकिया राजाची ती कळकळीची प्रार्थना देव ऐकतो आणि त्याला त्याची इच्छा पूर्ण करतो की आजपासून 3ऱ्या दिवशी तू मंदिरी जाशील. आणखी कोणता आशीर्वाद देतो, मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर मी तुझं आयुष्य तब्बल 15 वर्षांनी वाढवितो. किती सुंदर आमचा परमेश्वर आहे.
किती महान आमचा परमेश्वर आहे. मरणाच्या अंथरुणाला खिळलेल्या हिजकियाचं आयुष्य तो 15 वर्षांनी वाढवत आहे. त्याला आयुष्याचं धन देत आहे. आरोग्याचं धन दिलं, आयुष्याचं धन दिलं आणि पुढे तो म्हणतो, मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. राजाच्या हातातून सोडवीन, शत्रूच्या हातातून सोडवीन. शत्रूच्या हल्ल्यापासून तुला मी सुरक्षित ठेवीन. आमच्या जीवनात आमच्या अवतीभोवती सैतान अनेक प्रकारे आमच्यावर हल्ले करू इच्छितो, करू पाहतो. ज्यावेळेस आम्ही कळकळीने प्रार्थना करतो, देवाचं वचन सांगतं की अश्शूरच्या राजाच्या हातून मी तुला सोडवणार आहे. असू देत तुझा शत्रू मोठा, असू देत तुझा शत्रू बलवान, असू देत तुझा शत्रू सर्वसमर्थ, त्याही पेक्षा सर्वसमर्थ मी आहे. मी तुला तुझ्या शत्रूच्या हातून सोडवणार आहे. प्रियानो, विजयाचा आशीर्वाद, यशाचा आशीर्वाद परमेश्वर त्याच्या प्रार्थनेच्या उत्तरात त्याला देत आहे. आणि पुढे तो म्हणतो, माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचं रक्षण करीन. प्रियानो, राजाला आपल्या प्रजेची आणि आपल्या नगराची काळजी होती. देवाने ती ओळखलेली आहे आणि देव म्हणतो की मी तुझ्या नगराचं रक्षण करणार आहे. प्रियानो, एका प्रार्थनेने परमेश्वराने 5 प्रकारचे आशीर्वाद या हिजकियाला देऊ केलेले आहे. आरोग्य, आयुष्य, विजय, संरक्षण, धन, हे सर्व काही परमेश्वरानं देऊ केलेलं आहे. हिजकिया राजा आशीर्वादित झालेला आहे आणि त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलेलं आहे. कोणती प्रार्थना हिजकिया राजाने केलेली होती? काय होतं त्याच्या प्रार्थनेमध्ये की परमेश्वराने एका क्षणात त्याच्या सर्व समस्या सोडवल्या होत्या. प्रियानो, आपण जर नीट वाचलं तर त्या प्रार्थनेत तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलेलो आहे. प्रियानो, देवाच्या दृष्टीने सत्यता आणि सात्विकता अतिशय महत्त्वाची आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या देवाला असत्य गोष्टी आवडत नाहीत. आमच्या देवाला अपवित्र गोष्टी आवडत नाहीत. आणि हिजकिया राजा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत आहे की मी तुझ्या पुढे सत्यतेने आणि सात्विकतेने वागलो आहे. काय प्रियानो, आम्ही आत्मविश्वासाने निर्भीडपणे त्या जिवंत परमेश्वरापुढे म्हणू शकतो का की हे परमेश्वरा, मी सत्यतेने आणि सात्विकतेने वागलेली आहे? होय प्रियानो, किती आत्मविश्वास या हिजकियामध्ये आहे. तो पुढे म्हणतो, आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी केलेलं आहे. प्रियानो, देवाच्या इच्छा हिजकिया राजा पूर्ण करत होता. देव कोणत्या गोष्टीने तृप्त होतो, देवाला कोणत्या गोष्टी योग्य आहेत त्याच तो करतो. आणि म्हणून तो इथे जोर देऊन म्हणत आहे की तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी केलेलं आहे. तुला माझी प्रार्थना ऐकावी लागेल, कारण की मी सत्याने आणि नीतीने वागलेलो आहे, सात्विकतेने वागलेलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य ते मी केलेलं आहे आणि याचे स्मरण तू कर. होय प्रियानो, कोणत्या गोष्टी या हिजकिया राजाने केलेल्या होत्या की तो इतक्या आत्मविश्वासाने देवाला स्मरण करायला भाग पाडत आहे. ज्या परमेश्वराच्या मुखातून शब्द निघालेला आहे की तू आता मरणार आहेस, घराची निर्वाणी कर, त्या परमेश्वराला हिजकिया राजा म्हणतो की स्मरण कर. हे देवा, तू आठव. आपण एकमेकांशी वाद झाल्यावर म्हणतो, अरे जरा आठव, मी तुझ्यासाठी काय काय केलेलं आहे. कारण की आपला जीव तुटत असतो, आपल्याला माहित असतं की मी या व्यक्तीसाठी काय केलेलं आहे. हिजकिया राजा परमेश्वराला म्हणतो, आठव, स्मरण कर देवा, मी तुझ्या दृष्टीने जे नीट तेच केलेलं आहे आणि आज मला आरोग्याची, आयुष्याची गरज आहे. तू स्मरण कर की मी तुझ्या पुढे कसा चाललेलो आहे. प्रियानो, काय केलं होतं या हिजकिया राजाने की त्याला एवढा आत्मविश्वास स्वतःच्या प्रार्थनेवर होता की तो त्या जिवंत देवाला हाक मारत होता, त्याला स्मरण करण्यास भाग पाडत होता. पाहूया आपण दुसरे इतिहास याचा 21वा अध्याय.
दुसरे इतिहास याचा 21वा अध्याय. आणि मी तुम्हाला विनंती करेल की 29, 30, 31, 32 ही सगळे शास्त्रपाठ तुम्ही वाचून काढा. इतकं सुंदर या हिजकिया राजाची कारकीर्द आहे. आणि या कारकिर्दीच्या जोरावर तो परमेश्वराला म्हणत आहे की स्मरण कर मी काय काय केलेलं आहे. प्रियांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बघूया की हा हिजकिया राजा ज्यावेळेस राजा झाला त्यावेळेस कोणती परिस्थिती इस्रायलावर होती. 25 वर्षाचा असताना हा हिजकिया राजा झालेला आहे. 29 वर्ष त्याने या इस्रायलावर राज्य केलेलं आहे. आणि आपण पाहतो की शल्मोनाचा पुत्र यराबाम गादीवर आला तेव्हा इस्रायलाचे 2 भाग पडले. यराबाम आणि रहाबाम, यहुदा आणि इस्रायल हे 2 राष्ट्र झाले. 10 एकीकडं आणि 2 एकीकडं. आणि या दोन्ही राजांनी प्रजेला वेठीस धरलं. यराबामाने काय केलं तर 2 वासरांच्या मूर्ती केल्या आणि एक बेथेलमध्ये आणि दुसरी दान येथे स्थापन केली. आणि त्या 10 वंशाच्या लोकांना सांगितलं की आता तुम्ही मंदिरात जायचं नाही, तर जे तुम्ही मंदिरात अर्पण करता ते या मूर्त्यांना आणून अर्पण करायचं. हे झाली यराबामाची कारकीर्द. आता आपण रहाबाची कारकीर्द बघू. रहाबानंतर सर्व यहुदी राजाची चालचलणूक बिघडली आणि परमेश्वराचा वलांडन सण त्यांनी बंद केला. मंदिराचे दरवाजे बंद केले, मंदिरामध्ये दीप जाळणं बंद केलं, मंदिरातील वलांडन सण बंद केला आणि मंदिराची दारं बंद करून घेतली. प्रियांनो, देवाच्या मंदिराचं दार बंद करणं यापेक्षा मोठं पाप कोणतं नाही. तो म्हणतो हे माझ्या पित्याचं घर आहे, याला उपासना मंदिर म्हणतील, इथे भक्तगण उपासना करतील. आणि या लोकांनी, या राजाने, या प्रजेने मंदिराची दारं बंद करून घेतली होती. एक राजा काय करतो तर म्हणतो मंदिरात जाऊ नका, या 2 मूर्त्यांपुढे तुमच्या सर्व अर्पण आणा. आणि एक राजा काय करतो तर तो म्हणतो की मंदिराची दारं बंद केलेली आहेत, आता मंदिरात जायचं नाही, दीप लावायचा नाही, वलांडन सण पाळायचा नाही आणि कोणताही सण उत्सव करायचा नाही, पवित्र मेळा भरवायचा नाही, दरवाजा बंद. अशा परिस्थितीमध्ये हिजकिया हा राजा झालेला आहे. आणि ह्या परिस्थितीचा परिणाम असा झालेला आहे की देवाचा, परमेश्वराचा कोप इस्रायलावर आलेला आहे. कारण त्यांनी मंदिर बंद केलेलं आहे, मंदिरातली उपासना बंद केलेली आहे. प्रियांनो, आम्ही मानव आहोत, आम्हाला कोणताही अधिकार नाही की आम्ही त्याची उपासना बंद करावी. आम्ही मानव आहोत, आम्हाला कोणताही अधिकार नाही की त्याच्या मंदिराचा दरवाजा आम्ही बंद करावा. आणि प्रियांनो, परमेश्वराचा कोप भडकलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे. दुसरे इतिहास याच्या 29व्या अध्यायातील 8 आणि 9 वचन जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून परमेश्वराचा क्रोध यहुदा व यरुशलेम यावर भडकला, त्याने त्यास दहशत व विस्मय यास कारण केले व ते धिक्कारास पात्र झाले आणि त्यांच्या वाडवडिलांचा तलवारीने वध केला. प्रियांनो, परमेश्वराची परीक्षा पाहू नका. तो शांत आहे, दयासनावर आहे तोपर्यंत ठीक, पण ज्या वेळेस तो न्याय हातात घेतो त्याचा कोप भडकतो. त्याने काय केलेलं आहे तर त्याने वाडवडिलांचा वध केलेला आहे, त्यांचा पाडाव केलेला आहे आणि ते धिक्कारास पात्र झालेले आहे. प्रियांनो, जर परमेश्वराने आमचा धिक्कार केला तर आमची स्थिती किती दयनीय होईल याचा विचार देखील आम्ही करू शकत नाही. हे इस्रायल लोक धिक्कारास पात्र झाले आणि अशा पार्श्वभूमीवर हिजकिया राजा झालेला आहे. बघा प्रियांनो, आजूबाजूची कठीण परिस्थिती आहे, मंदिरं बंद झालेली आहेत, देवाचा कोप भडकलेला आहे, इस्रायल लोकांचा पाडाव झालेला आहे, वाडवडिलांचा तलवारीने वध झालेला आहे आणि अशा गडबडजनक अस्थिर अशा परिस्थितीमध्ये हा हिजकिया राजा झालेला आहे. आता या हिजकिया राजाने कोणतं काम हाती घेतलेलं आहे तर त्या हिजकिया राजाने पहिलं काम हाती घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की सर्वात पहिले जाऊन त्याने देवाचं मंदिर उघडलेलं आहे. देवाच्या नावाची स्तुती असो, कारण त्याला माहीत होतं की राज्य करायचं तर देवाचं सहाय्य फार गरजेचं आहे. आणि म्हणून दुसरे इतिहास 21व्या अध्यायातील 3 ते 11 वचनामध्ये आपण वाचतो की त्याने देवाचं मंदिर उघडलं, लेव्यांना, अहरोनाच्या वंशांना गोळा केलं, त्यांना शुद्ध आणि पवित्र व्हायला सांगितलं आणि त्यांना सांगितलं की आता काय करा तर आपल्या वाडवडिलांचा वध का झालेला आहे आठवा.
देवाचा क्रोध आपल्यावर का भडकलेला आहे तो आठवा. आणि 3ऱ्या वचनात आपण पाहतो, त्याने परमेश्वराच्या मंदिराचे सर्व दरवाजे उघडले आणि त्याची दुरुस्ती केली. मोठं महत्वाचं काम या हिजकिया राजाने पहिलं केलेलं आहे. राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे, नैतिक परिस्थिती बिघडलेली आहे, आध्यात्मिक परिस्थिती बिघडलेली आहे, मोठमोठे प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. पण त्याने सगळ्यात पहिले आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष दिलं, देवाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याने जाऊन मंदिराचं दार उघडलं आणि त्या पडलेल्या झडलेल्या मंदिराची दुरावस्था पाहिली आणि ते दुरुस्त केलं. मंदिराचं जीर्णोद्धार केला, पुन्हा मंदिर सुसज्ज केलं, सुंदर नटवलं. आणि ही सर्वात महत्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आज तो छाती ठोकपणे परमेश्वराला म्हणत आहे, तू स्मरण कर. फक्त मंदिराची त्याने जडणघडणच केलेली नाही, दुरुस्तीच केलेली नाही, तर त्याने पुढे जाऊन मंदिराचं पवित्रीकरण केलं, मंदिर शुद्ध केलं, ते स्वच्छ केलं आणि सर्व सरदारांना घेऊन तो मंदिरात गेला. आणि त्याने काय केलं तर सर्व प्रजेसाठी, इस्रायल राष्ट्रासाठी 7 गोरे, 7 एडके, 7 बोकड आणि हे सर्व अर्पण परमेश्वराला केलं. प्रियांनो, एवढंच नाही तर या हिजकिया राजाने आपल्या प्रजेसाठी त्या परमेश्वराजवळ मध्यस्थी देखील केली की हे परमेश्वरा, जे चुकलेले आहेत, जे अजूनही चुकत आहेत, त्यांच्यावर तुझा कोप आवर आणि त्यांना तू क्षमा कर. दुसरे इतिहास याच्या 30व्या अध्यायातील 9व्या वचनात आपण पाहतो, जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत, ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. अशी दुसरी प्रार्थना या हिजकिया राजाने केलेली आहे. ही प्रजेसाठी केलेली मध्यस्थीची प्रार्थना आहे. कारण त्याला वाटत होतं की माझ्या प्रजेतील कुणाचाही नाश होऊ नये. आणि पुढे आपण पाहतो, हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने सर्व लोकांना क्षमा केलेली आहे. काय ह्याच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे? त्याने काहीतरी केलेलं आहे की तो परमेश्वराला प्रार्थना ऐकण्यास भाग पाडत आहे. त्याने मंदिराचे दरवाजे उघडलेले आहेत, ते पवित्र केलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपण पाहतो की त्याने वलांडण सण सुरू केलेला आहे. पवित्र मेळे भरवलेले आहेत, दीप लावलेले आहेत, सर्व मंदिर प्रकाशमय केलेलं आहे. लेवी, याजक यांचे वाटे दिलेले आहेत. याजकांना जो दशमांश मंदिरात आणत त्या दशमांशाचा भरपूर असा भाग मिळाल्यामुळे याजकांच्या, लेव्यांच्या, अरोनाच्या वंशांच्या गरजा भागवल्या. त्यांना राजभाग ठरवून दिला आणि म्हणून ते तृप्त झाले आणि ते पण मनोभावे परमेश्वराची सेवा करू लागले. कारण त्यांना आता कोणत्या गोष्टीची कमतरता राहिलेली नाही. आमच्या याजकाला कोणत्या गोष्टीची कमतरता तर नाही ना. आमची जबाबदारी आहे की ती आम्ही पूर्ण करणं. आणि प्रियांनो, हेच हिजकिया राजाने केलं. जे मंदिराची सेवा करतात त्यांच्या सर्व गरजा भागवल्या आणि याजक देखील आता मनोभावे सेवा करू लागले. आणि इतकं काही त्यांनी त्या मंदिराचं वैभव परत आणलं की दुसरे इतिहास याच्या 30व्या अध्यायातील 1 ते 27 वचनात आपण वाचतो की यरुशलेमेत फार आनंद झाला. इतका आनंद झाला की शल्मोनापासून असा उत्सव झाला नव्हता. किती मोठा उत्सव या हिजकिया राजाने केला. दरवाजे उघडले, दुरुस्ती केली, सरदारांना नेलं, मंदिर पवित्र केलं, अर्पण केली, प्रजेसाठी मध्यस्थी केली, दीन होऊन क्षमा मागितली, दीप लावले. आणि पुढे त्याचा असा परिणाम झाला की त्या यरुशलेमेत इतका मोठा उत्सव झाला की वचन सांगतं शल्मोनापासून असा उत्सव झाला नव्हता. इतका आनंदी आनंद त्या राष्ट्रामध्ये झाला. हिजकियाने इतकी मोठी कामगिरी केली आणि म्हणूनच देवाने त्याची प्रार्थना ऐकली. होय प्रियांनो, देवाने प्रार्थना ऐकली आणि देव यशायाला म्हणतो की त्याला सांग, जे गळवा तुला झालेले आहेत, अंजिराची एक चांदकी बांध. आणि हे खरं आहे का हे पाहण्यासाठी जी शकुनाची सावली पडते ती माग जाती का पुढे ते पहा. होय प्रियांनो,
अतिशय सोपा उपाय या हिजकिया राजाला सांगितलेला आहे. आणि जो मरणोन्मुख झालेला राजा होता तो उठलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी तो मंदिराला गेलेला आहे. अश्शूर राजा ज्यावेळेस, अश्शूरचा राजा सन्हेरीब ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस देवाने प्रत्यक्ष त्याचा दूत पाठवलेला आहे. त्या दूताने त्या राजाशी युद्ध केलेलं आहे आणि या हिजकिया राजाला विजय मिळवून दिलेला आहे. त्याच्या संपूर्ण प्रजेचं रक्षण केलेलं आहे. प्रियांनो, विजयाचा आशीर्वाद परमेश्वराने या हिजकिया राजाला दिलेला आहे. प्रियांनो, आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस शलमोन राजाला परमेश्वर म्हणाला की वरदान माग, त्यावेळी शलमोन राजाने मागितलं की जी प्रजा तुम्हाला दिलेली आहे त्या प्रजेचा न्याय निवाडा करण्यासाठी तुम्हाला ज्ञान दे. आणि त्याची ही मागणी ऐकून परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला म्हणतो की ह्याच्याबरोबरच तू मागितलं नाही ते मी तुला देतो, तर मी तुला धन मान सन्मान हे सर्व काही देतो. हिजकिया राजाने मागितलेल्या नसलेल्या गोष्टी देखील परमेश्वराने त्याला दिल्या आणि ते होतं आर्थिकतेचं धन. किती धन या परमेश्वराने हिजकिया राजाला द्यावं त्याचं जर तुम्ही वर्णन 27 पासून 30व्या वचनापर्यंत वाचाल. दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय आणि 27 ते 30. कितीतरी महान अशा गोष्टी, कितीतरी किमती मोलवान अशा गोष्टी परमेश्वराने त्याला देऊ केल्या. आपण वाचूया. सोने रुपे पात्रे यासाठी या हिजकिया राजाने भांडारं बांधली. म्हणजे इतकी पात्र तयार केली सोने रुपे आणि चांदी यांची की त्यांच्यासाठी वेगळं असं भांडार बांधावं लागलं. द्राक्ष रसासाठी कोठारं बांधली. सुबत्ता, त्यानंतर शत्रूवर विजय मिळवून दिला आणि इतकं धन दिलं की त्या मेंढवाडा, बैल, गाया, गुरं, ढोरं यांच्यासाठी त्याने मेंढवाडे बांधले. पाटाचं पाणी त्यांनी यरुशलेम नगरीत आणलं. शेतीमध्ये सुबत्ता, धान्याची सुबत्ता, गुरंढोरांमध्ये सुबत्ता, सोनं चांदी नाणं याच्यामध्ये सुबत्ता, पैशा पाण्यात सुबत्ता आणि इतका मोठा आशीर्वाद परमेश्वराने त्या हिजकिया राजाला दिला. सधन असा तो हिजकिया राजा झाला. समृद्ध असा तो हिजकिया राजा झाला जे त्यांनी मागितलं नव्हतं. यांना परमेश्वर म्हणतो अगोदर त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवा, या गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. यांना कोणतं वचन देवाचं खोटं आहे असत्य आहे? कोणतंच नाही. देवाचं प्रत्येक वचन सत्य आहे. ते आमच्या जीवनात कार्य करतं. देवाच्या या वचनाने हिजकियाच्या जीवनात कार्य केलं आणि प्रियांनो त्याला ह्या इतक्या गोष्टी मिळाल्या. आरोग्य मिळालं, आयुष्य 15 वर्षांनी वाढवून मिळालं, मंदिरात त्याला पुन्हा जाता आलं, उपासना करता आली, विजय मिळाला आणि आर्थिकता म्हणजे समृद्धी देखील मिळाली. हे सर्व आशीर्वाद तो परमेश्वर देऊ करतो. पण तत्पूर्वी आपण पाहिलेलं आहे की हिजकिया राजाने काय केलेलं आहे, तर त्याने त्या परमेश्वराचं बंद पडलेलं मंदिर उघडलेलं आहे, प्रजेसाठी मध्यस्थी केलेली आहे, याजक लेवी यांची तरतूद केलेली आहे आणि उपासना सुरू केलेली आहे आणि वलांडन सण सुरू केलेले आहे. प्रियांनो, आपण देखील खूप कामं करतो. आपण म्हणतो आम्ही खूप कामं केली, पण प्रियांनो काम करण्यात आणि करण्यात फरक आहे. आपण वाचूया एक वचन की आपण काम कसं करतो आणि हिजकियाने काम कसं केलेलं आहे. 31व्या अध्यायातील 21वं वचन. देवाच्या मंदिरातील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्या संबंधाने जे काम त्याने पूर्ण केले जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिले ते त्याने पूर्ण मनोभावे केले आणि म्हणून त्याला त्याच्यात यश आले. मी म्हटलं काम करण्यात आणि करण्यात फरक आहे. त्याने जी मंदिर उघडून जे काम केलेलं आहे, ज्या उपासना चालू करण्याचं काम केलेलं आहे, जी धर्मव्यवस्था बिघडलेली होती ती पुन्हा व्यवस्थित केलेली आहे, ही सगळं कामं करत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत की तो देवाच्या भजनी लागलेला आहे. हे काम करत असताना तो देवाच्या समक्षतेत आहे, देवाच्या सानिध्यात आहे, देवाच्या उपकार स्तुतीत आहे आणि दुसरं जे काही त्यांनी केलं ते मनोभावे केलं. परमेश्वर म्हणतो की देव आत्मा आहे आणि उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे.
या हिचकिया राजाने आत्म्याने खरेपणाने मनोभावे हे काम केलं आणि प्रियांनो त्याला आर्थिकता, सुबत्ता, आरोग्य, आयुष्य, शत्रूवर विजय आणि या सर्व गोष्टी मिळाल्या. पण किती सुंदर उदाहरण आमच्या डोळ्यापुढे आमच्या